नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा राज्याबद्दल बोलणार आहोत ज्याचा इतिहास अगदी प्राचीन आहे, पण वर्तमान तितकंच रंजक आणि गुंतागुंतीचं आहे. होय, बरोबर ओळखलंत, आपण बोलतोय बिहारबद्दल. खऱ्या अर्थाने या राज्याची ओळख काय आहे हे आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बरं, तर आज आपण नेमकं काय पाहणार आहोत? आपण 4 मुख्य टप्प्यांतून जाणार आहोत. पहिला, वारसा आणि ऐतिहासिक मूळ. दुसरा, प्रशासकीय रचना. तिसरा, भूगोल आणि गंगा नदी. आणि शेवटी चौथा टप्पा, इथली दोलायमान संस्कृती आणि वारसा. यातून या राज्याचे एक एक पदर आपल्याला उलगडत जातील. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, वारसा आणि ऐतिहासिक मूळ. तुम्हाला माहीत आहे का, एखाद्या राज्याच्या नावातच त्याचा संपूर्ण इतिहास कसा दडलेला असू शकतो? हे खरोखरच अद्भुत आहे. बिहार हे नाव नेमकं आलं कुठून? तर ते आलंय विहार या शब्दावरून. विहार म्हणजे काय? तर प्राचीन काळी बौद्ध भिक्षूंचं जे निवासस्थान असायचं त्याला विहार म्हणायचे. ही ज्ञान, अध्यात्म आणि ध्यानाची प्रमुख केंद्र होती. विचार करा, हा शब्दच हे सांगतो की ही भूमी नेहमीच विद्वान आणि तत्ववेत्यांचं घर राहिली आहे. ज्ञानाचा हा पाया इथे अक्षरशः हजारो वर्षांपासून रुजलेला आहे. पण आज आपण जो भौगोलिक आकार पाहतोय ना, तो नेहमीच असा नव्हता. आधुनिक काळात राज्याच्या भौगोलिक सीमा कशा बदलल्या हे पाहणं खूप रंजक आहे. 1912 मध्ये हे राज्य बंगाल प्रांतातून वेगळं झालं. पुढे 1936 मध्ये ओरिसा वेगळा झाला आणि सर्वात मोठा बदल कधी झाला तर तो झाला वर्ष 2000 मध्ये, जेव्हा दक्षिणेकडचा भाग वेगळा करून झारखंड राज्याची निर्मिती झाली. आणि या भूमीचं ऐतिहासिक महत्त्व फक्त आपणच नाही तर संपूर्ण जगाने मान्य केलंय. युनेस्कोने इथल्या 2 स्थळांना जागतिक वारसा म्हणून घोषित केलंय. एक म्हणजे 2002 मध्ये घोषित झालेला बोधगया येथील महाबोधी मंदिर परिसर, जिथे साक्षात भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं. आणि दुसरं 2016 मधलं नालंदा महाविहार पुरातत्व स्थळ, जे कधीकाळी जगातलं सर्वात मोठं प्राचीन ज्ञानकेंद्र होतं. हा वारसा खरंच अद्वितीय आहे, नाही का? हा झाला इतिहास. आता थोडं वर्तमानाकडे येऊया. आपला दुसरा टप्पा आहे प्रशासकीय रचना. एवढ्या मोठ्या आणि ऐतिहासिक राज्याचा प्रशासकीय गाडा नेमका हाकला कसा जातो ते पाहूया. सध्या हे राज्य एकूण 38 जिल्ह्यांमध्ये विभागलेलं आहे. पण यात एक खूपच रंजक गोष्ट आहे बरं का. काही जिल्ह्यांची नावं आणि त्यांच्या मुख्यालयांची नावं पूर्णपणे वेगळी आहेत. म्हणजे बघा, रोहतास जिल्ह्याचं मुख्यालय आहे सासारामला, तर कैमूर जिल्ह्याचं मुख्यालय आहे भबुवाला. अशा लहान लहान बारकाल्यांमुळेच इथली प्रशासकीय रचना समजून घेणं अधिकच इंटरेस्टिंग ठरतं. आता या 38 जिल्ह्यांचा कारभार सुरळीत चालावा म्हणून त्यांना 9 प्रशासकीय विभागांमध्ये म्हणजेच प्रमंडळांमध्ये वाटण्यात आलं आहे. यात पटना, तिरहूत आणि मुंगेरसारखे मोठे विभाग आहेत, ज्यात प्रत्येकी 6-6 जिल्हे येतात. तर दुसरीकडे भागलपूरसारखा सर्वात छोटा विभागही आहे, ज्यात फक्त 2 जिल्हे आहेत. प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी ही विभागणी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आता जरा राज्याच्या सीमांवर नजर टाकूया. हे 4ही बाजूंनी जमिनीने वेढलेलं राज्य आहे. दक्षिणेला झारखंडचे 8 जिल्हे, पश्चिमेला उत्तर प्रदेशचे 8 जिल्हे आणि पूर्वेला पश्चिम बंगालचे 3 जिल्हे सीमेशी जोडलेले आहेत. पण इथे सर्वात महत्त्वाची ठरते ती उत्तरेकडील नेपाळसोबतची आंतरराष्ट्रीय सीमा. राज्याचे तब्बल 7 जिल्हे थेट या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून आहेत आणि यामुळेच या प्रदेशाचं धोरणात्मक महत्त्व खूप जास्त वाढतं. प्रशासकीय रचनेनंतर आता आपण वळणार आहोत इथल्या भौगोलिक रचनेकडे. आपला तिसरा टप्पा आहे भूगोल आणि गंगा नदी. विशाल गंगा नदी या राज्याच्या अगदी मध्यातून वाहते आणि ती उत्तर व दक्षिण मैदानी प्रदेशांना नैसर्गिकरित्या 2 भागांत विभागते. गंगा ही इथे फक्त एक नदी नाहीये, तर ती या राज्याची खरीखुरी जीवनवाहिनी आणि भौगोलिक केंद्रबिंदू आहे. ती राज्याला जवळपास 2 समान भागांतर विभागतेच, पण या दोन्ही मैदानाचं स्वरूप एकमेकांहून पूर्णपणे वेगळं आहे. उत्तर आणि दक्षिण मैदानांमधला हा फरक खरोखर थक्क करणारा आहे. उत्तर बिहारचं मैदान गंडक आणि कोसी सारख्या हिमालयन नद्यांनी आणलेल्या गाळामुळे तयार झालंय. तिथे पाण्याचं प्रमाण इतकं जास्त असतं की पुराचा धोका नेहमीच डोक्यावर असतो. याउलट दक्षिण बिहारचं मैदान सोन आणि फल्गू सारख्या दक्षिणी पठारावरून येणाऱ्या नद्यांनी व्यापलेलं आहे. त्यामुळे तिथे शेतीसाठी प्रामुख्याने कालव्यांवर अवलंबून राहावं लागतं. एकीकडे पाण्याचा महापूर आणि दुसरीकडे पाण्याची कमतरता. निसर्गाचा हा केवढा मोठा विरोधाभास. आणि जेव्हा आपण उत्तरेकडच्या नद्यांबद्दल बोलतो तेव्हा कोसी नदीचा उल्लेख करावाच लागतो. ही नदी हिमालयातून प्रचंड प्रमाणात गाळ सोबत आणते आणि त्यामुळे ती स्वतःचाच मार्ग वारंवार बदलत राहते. तिच्या ह्या लहरीपणामुळे आणि दरवर्षी येणाऱ्या विनाशकारी पुरामुळेच तिला बिहारचे दुःख म्हणजे सॉरो ऑफ बिहार असं म्हटलं जातं.
नद्यांमधल्या या विरोधाभासाप्रमाणेच हवामानातही इथं प्रचंड विविधता आहे. राज्याच्या अगदी पूर्वेला असलेला किशनगंज जिल्हा सर्वाधिक पावसाचा अनुभव घेतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथेच सर्वात थंड तापमानही असतं. तर दुसऱ्या बाजूला सर्वात दक्षिणेकडे असलेल्या गया जिल्ह्यात उन्हाळ्यातलं तापमान थेट 45 अंश पर्यंत पोहोचतं. विचार करा, हवामानाची दोन पूर्णपणे वेगळी टोकं एकाच राज्यात पाहायला मिळतायत. 106 हा केवळ एक आकडा नाहीये. 2011च्या जनगणनेनुसार हे इथलं लोकसंख्येचं घनत्व आहे. 1096 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर, आणि हे संपूर्ण भारतात सर्वाधिक आहे. थोडक्यात सांगायचं तर इथल्या नैसर्गिक आणि प्रशासकीय संसाधनांवर प्रचंड मोठा दबाव आहे, हे यातून स्पष्ट होतं. पण अशा या आव्हानात्मक आणि दाट लोकवस्तीच्या भूभागात माणसाने केवळ तग धरून ठेवलाय असं नाही, तर एक अत्यंत समृद्ध अशी संस्कृतीही फुलवली आहे. चला तर मग वळूया आपल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे, दोलायमान संस्कृती आणि वारसा. इथल्या भौगोलिक परिस्थितीने काही स्थानिक उत्पादनांना अशी काही खास ओळख दिलीये की त्यांची कीर्ती जगभरात पोहोचलीये. मधुबनी म्हणजेच मिथिला चित्रकलेचा आंतरराष्ट्रीय दर्जा तर आपल्याला माहीतच आहे, पण त्यासोबतच मुझफ्फरपूरची रसाळ शाही लीची, सुप्रसिद्ध भागलपुरी सिल्क, मिथिला मखाना, कतरनी तांदूळ आणि मघी पान या सर्वांना जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त GI टॅग मिळालाय. हीच तर या राज्याची खरी सांस्कृतिक श्रीमंती आहे. आणि जिथे इतकी उत्कृष्ट कृषी उत्पादने आहेत, तिथे खाद्यसंस्कृती मागे कशी राहील? इथला पाककृती वारसा अत्यंत समृद्ध आहे. सर्वांचा लाडका लिट्टी चोखा आता केवळ एका राज्याचा राहिला नाही, तर तो संपूर्ण भारताचा आवडता पदार्थ बनला आहे. त्यासोबतच मातीच्या मडक्यात अत्यंत संथ गतीने शिजवलं जाणारं अद्वितीय चंपारण मीठ म्हणजे खवय्यांसाठी एक पर्वणीच असते. स्थानिक घटकांनी येथील जेवणाला एक अतिशय वेगळी आणि खास चव दिली आहे. इतक्या प्रचंड लोकसंख्येच्या दबावाखालीही इथे निसर्ग संवर्धनाचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. चंपारणमधील वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान हा येथील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. बेगुसरायचा कांवर तलाव हा आशियातील सर्वात मोठा गोखूर तलाव असून तो एक रामसर स्थळ आहे. आणि जमुईमधील नागी आणि नकटी पक्षी अभयारण्यांना तर नुकताच नवीन रामसर स्थळांचा दर्जा मिळाला आहे. विकास आणि लोकसंख्येच्या रेट्यातही जैवविविधतेचा हा समतोल खूप महत्त्वाचा आहे. आज आपण एका अशा प्रदेशाचं विश्लेषण पाहिलं ज्याची पाळंमुळं हजारो वर्ष जुन्या इतिहासात रुजलेली आहेत आणि ज्याचं वर्तमान अनेक भौगोलिक आणि लोकसंख्येच्या आव्हानावर मात करत खंबीरपणे उभं आहे. आता शेवटी एकच विचार करण्यासारखी गोष्ट उरते, एवढा गौरवशाली प्राचीन वारसा आणि अत्यंत लवचिक व दोलायमान वर्तमान असलेलं हे राज्य भविष्यात देशाच्या प्रगतीला कशी दिशा देईल? येणाऱ्या काळात भारताच्या जळणघडणीत या भूमीची भूमिका नक्कीच निर्णायक असेल. याच प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. यावर विचार नक्की करा. लवकरच पुन्हा भेटू अशाच एका रंजक विषयासोबत.